Ready? Start. Thank you. सगळ्यांना थँक्यू. विलास जॉर्जच्या मुलींनी मला प्रार्थना छानपैकी शिकवलंय. थँक्यू विलास टीचर्स. बसले ते फादर बेनिटो संघर्गाचे मेन फादर आहेत. ते आमच्या प्रोग्रामला आलेले त्यांचा मी इथे स्वागत करतो. त्याच्यानंतर तुमच्या बाजूला नवीन फादर दिसतात. बऱ्याच जणांनी बघितले असेल फादर जो मातेरो. हे खानापूर बेलाग्रिस चर्चचे पॅरिश प्रिस्ट आहेत. ते मुख्य बेलाग्रिस चर्च आहेत आणि तुम्ही कधी बघितलं नसेल ते आताच आलेले आहेत. या जूनमध्ये ते इथं जॉईन झालेले आहेत आणि त्यांचंही आम्ही आमच्या संस्थेतर्फे स्वागत करतो. त्याच्यानंतर तुम्ही बघताय जे आमच्या समोर बसले कॅप करून बसले ते तिवली गावचे चिरोली ग्रामपंचायत त्याच्यामध्ये आणि तिवली गावचे मेंबर आहेत आणि त्यांनी सुद्धा एका फेस केलेलं आहे. त्यांचं आम्ही स्वागत करतो. त्याच्यानंतर आम्हाला आज मार्गदर्शन करण्यासाठी लाभलेले आणि प्रोफेसर बेळगावला आलेले आहेत प्रोफेसर अंकुश यांचे सुद्धा आम्ही आमच्या संस्थेतर्फे स्वागत करतो. आणि बरेच जण ओळखत नाहीत असेच बाजूला बसलेले आहेत. मला माहित नाही म्हटलं मी ओळखतं काय ओळखता. अरे मी म्हटलं बरेच ओळखत नाही काय करताय. फादर अंकुश याचे मेन आहेत आणि मॅनेजर आहे त्यांचंही आम्ही स्वागत करतो. याच्यानंतर तुम्ही बघता की आपल्या सेंटचे व्हाईस प्रिन्सिपल इथं बसले. तुम्ही बघितल्यानुसार बऱ्याच जणांनी माझ्या सेंटी हे 5 दिवस गोव्याला प्रिन्सिपल होते आणि त्यांना
शाळेमध्ये आलेले आहे. मी सगळ्यांचे स्वागत करतो, ते विनंती करतो. आता प्रमोद सर या. मी सुरुवातीला स्वागत करतो आजच्या या मेन फंक्शनला, म्हणजे जे मार्गदर्शन करणार आहेत त्यांना मी लांबून बोलवलेलं आहे आणि ते खरोखरच आपल्या विनंतीला मान देऊन इथं आलेले आहेत. ते अंकुश सर यांचं मी पहिला स्वागत केलं होतं. प्रमोद सरना त्याचं स्वागत करावं असं विनंती करतो. यानंतर आपल्या गावामधील जे पंचायतचे मेंबर आहेत, देवली गावचे मेंबर ते इथं उपस्थित आहेत आणि यांचंही आम्ही फूल देऊन स्वागत करतो. मी विनंती करतो शिवाजी सरना प्लीज तुम्ही या आणि सुभाष पाटील सरांचं स्वागत करा. यानंतर आमच्या समोर पहिल्याच वेळेला आलेले आणि उत्साही फादर आहेत, फादर जो मंतेरो यांचं सुद्धा मी विनंती करतो की नवीन सरांना त्यांचं फुल देऊन स्वागत करा. आणि प्रत्येक वेळेला आमच्या इथं भाग घेणारे अति उत्साही फादर आमच्याकडचे आणि हरेक वेळेला प्रोत्साहित करणारे मुला मुलीला फादर बेनिटो हे संघटनेचे कार्यक्रम त्यांचेही मी फूल देऊन स्वागत करतो. प्रमोद सर मी स्वागत करतो. यानंतर आम्ही विसरणार नाही की जरी फादर गोव्याला प्रिन्सिपल असले तरी आपल्याकडे प्रिन्सिपलच आहे आणि फादर सेटिक यांचं सुद्धा स्वागत करतील. दुमिक सर सेटिक यांचं स्वागत करा. आणि शेवट हे म्हणतात जे राहिलेले फादर आणि कोण मॅम तुम्ही ओळखत नाही त्यांचं आता स्वागत करायला लावणार ते मी विनंती करतो शिवाजी सरांना. अंकुश पाटील यांचं स्वागत. मी सगळ्यांचं थँक्यू. याबारे मी आता विनंती करणार आहे तुमच्या समोर आमच्या पंचायतीचे मेंबर सुभाष पाटील सर बोलणार आहेत. शांत बसायचं आहे. मी भारत मातेला वंदन करून आज या ठिकाणी हा जो कार्यक्रम ठेवला आहे मुलांचे जीवनाच्या विचारामध्ये त्यांच्या जीवनाला एक चालना देण्यासाठी इथे दोन शब्द मार्गदर्शन करण्यासाठी हे सर्व फादर आलेले आहेत आणि त्या प्रथम मी सर्व फादरांचे मी पहिल्यांदा मान्यता देतो आणि इतर सर्व विद्यार्थी आले त्यांचे सुद्धा मी इथे आभार मानतो. माझे मित्र मतेश लोबो यांनी मला इथं या कार्यक्रमाला यायला पाहिजे म्हणून सांगितलं. मी अनेक शाळांमध्ये मला बोलवतात आणि मुलांच्या बाबतीत कुठेही जरी मला हाक मारली मी त्या कार्यक्रमाला हजर असतो. मंतुरा असू दे, नंदगड असू दे, घोडगाई असू दे, अनेक शाळांना मी अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून जातो. आपल्या परिस्थितीनुसार का असेल ते फुलाची पाकळी मदत सुद्धा करतो.
मला एकच सांगावं वाटतंय, आज जे तुम्ही इथं समोर उभे आहात, जसं फूल कळ्यातून कळा तयार होतो आणि नंतर फूल तयार होतंय, त्याच पद्धतीनं तुमचं जीवन हे कला आहे आणि हे फुलण्यासाठी तुम्ही भरपूर प्रयत्न केले पाहिजे. शिक्षण हे तर जीवनाचा खरा साथीदार आहे. आज कोणतं काम जरी करायचं असेल तर प्रॅक्टिस केल्याशिवाय तुम्हाला काही मिळत आम्हाला मिळत नाही. त्याप्रमाणे तुम्हाला जर भविष्यामध्ये पुढे जर पाऊल टाकायचं असेल, तुमचं जीवन सुख समृद्धीचं जायचं असेल तर तुम्ही चांगल्या पद्धतीचा अभ्यास केला पाहिजे आणि अभ्यास करूनच पुढे गेलं पाहिजे. परवा पेपरला वाचला असणार तुम्ही, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये CET परीक्षेमध्ये माझ्याच सख्या मुलाचा मुलगा तो खुद्द खानापूर तालुका भारतीय आला होता. CET परीक्षेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात 99.98 पॉईंट घेऊन तो महाराष्ट्रामध्ये हायेस्ट झाला. तर ह्याच्या मागे काय लपलेलं असेल आणि आज रोजी त्याच्या ह्या टक्क्यामुळे आज अमेरिकेसारख्या ठिकाणी त्याला प्रयोगासाठी बोलवतात. तर ह्याच्या मागे एकच कारण, कोणतंही काम करायचं असेल तर मन लावून केलं पाहिजे. यश आपोआप जवळ येत असतंय तेव्हा प्रत्येक विद्यार्थ्याला यश करतो. पूर्वीच्या परिस्थितीचे दिवस आज नाही. आमच्या काळामध्ये आमच्या गावाहून खेडेगावाहून जर पुढे जायचं असेल तर आम्हाला पायामध्ये चप्पल मिळत नव्हते. चालत जायचं, बसायला काहीतरी पिशवी जर व्यवस्थित नाही. आज तुमच्या जीवनामध्ये अनेक म्हणजे मूलभूत सुविधा आहेत. तुम्हाला चांगल्या पद्धतीने पुस्तकं मिळतात, आई वडील तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने कपडे देतात, पुस्तकं देतात, तुम्हाला खर्चाला पैसे देतात, सायकली देतात. परिस्थितीनुसार त्याचे सगळं करत असते वेळी तुम्ही या देशाचे नागरिक बनू दे. माझा मुलगा सुद्धा काहीतरी एक चांगल्या पद्धतीचा घडू दे, या देशाचा एक चांगली नागरिक होऊ दे. डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, पाहिजे तेव्हा. पण केव्हा तुम्ही होणार? आत्तापासून चांगल्या पद्धतीचा अभ्यास करून तुम्ही चांगल्या पद्धतीचा मार्ग घेतला तर तुमचं पाऊल पुढे पडणार. आणि ते पाऊल पुढे पूर्ण झाल्यानंतर आई बापाला केलेल्या कष्टाचा आई बाप शेतकरी समाज पुन्हा तणामध्ये काम करतात, भरपूर प्रयत्न करतात कुणासाठी? फक्त तुमच्यासाठी. आमची मुलं चांगली शिक्षण घेऊ दे, मोठी होऊ दे, काहीतरी देशाचे एक बनवू दे, स्वतःच्या पायावरती जीवन जगू दे, असं प्रत्येक आईबापाचं स्वप्न साकार असतंय. आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी तुम्ही चांगले बना, चांगला अभ्यास करा. आणि तुम्ही चांगला अभ्यास करा तेवढी अपेक्षा करतो आणि माझी होऊ शकतो. तुम्हाला सगळ्यात सांगायचं म्हणजे तर अभ्यासाबरोबर खेळ सुद्धा महत्वाचा आहे. आज माझीच मुलगी अमृता सुभाष पाटील सध्या ती क्रिकेट करते, MA ला क्रिकेट करते, ऑल इंडिया सिलेक्शन तिथे जाते. पहिली मुलगी क्रिकेट खेळते, सध्या मंगळूरला तिथं ऑल इंडियामध्ये सिलेक्शन झालं. अशा पद्धतीने कोणताही तुम्ही अभ्यास करा, खेळ खेळा, पण तिथे मन लावून करा आणि गावचं नाव, तालुक्याचं नाव, देशाचं नाव करू. तुम्हाला 4 शब्द व्यवस्थित आणि मार्गदर्शन केल्याबद्दल मी सुभाष पाटील यांचे आभार मानतो. त्याच्यानंतर मी अंकुश सरांना विनंती करणार आहे. सर, आम्हाला तुमचं पूर्ण इंट्रोडक्शन माहीत नव्हतं, त्याच्यामुळे मी केलेलं नाहीये, त्याच्याबद्दल मी धन्यवाद मानतो. आणि मी आता सरांना विनंती करणार आहे की तुम्ही पुढचं सेशन सुरू करा. ओके, थँक्यू सर. आपले सर्व सर्व मान्यवर आणि आपले बरेचसे
कोऑपरेटिव्ह ग्रुप्स, आपले सर्व फ्रेंड्स आहेत, असिस्टंट्स आहेत आणि आपले सर्व स्टुडंट्स आहेत. आपण सर्वांनी मिळून मला इथे एक माझे विचार मांडण्यासाठी अमूल्य असं वेळ दिलेला, त्यासाठी आय एम व्हेरी व्हेरी थँकफुल टू वन अँड ऑल. थँक्यू. थँक्यू. मी अंकुश दुर्गी, सामान्यपणे या नावाने बुक्स लिहिलेले आहेत. करोडो माझे बुक्स आता माझे आणि माझ्या मुलींचे बुक्स कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा तिन्ही भागामध्ये पब्लिश झालेले आहेत. भरपूर इतर भागात देखील जात आहेत. मी स्वतः 25-30 वर्षे मी लेक्चरिंग केलेलं आहे. नियरली 60 ना. सो लेक्चरिंग करत करत लाईफ लॉंग मी स्टडी देखील करत आलेला आहे. जी वेळ मिळेल त्यावेळी सामान्यपणे एक 10-12 डिग्रीज मी कव्हर केलेले आहेत. आता जस्ट एक PhD संपत आहे. संपल्यानंतर आणखी एका PhDला जाण्यास मी विचार करत आहे. आणि माझ्या 2 मुली व्हेरी शॉर्टली 1-2 महिन्यामध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये PhD संपवत आहेत. खेड्यातून शिकले, सहजपणे सुपर रँकर झाले. आता सध्या बेंगलोर क्राइस्ट युनिव्हर्सिटीमध्ये MSc टॉप रँक्स, पुन्हा तिथेच PhD करत आहेत. क्राइस्ट युनिव्हर्सिटी बेंगलोर, वन ऑफ द बेस्ट युनिव्हर्सिटी इन इंडिया. सो इंटरनॅशनल रँकिंग पुढं आहे त्या युनिव्हर्सिटीचं. त्याचबरोबर माझी तिसरी मुलगी आता सॉफ्टवेअर स्टुडंट आहे, ती मी बेंगलोरला असते. हे सर्व खेड्यातून शिकलेले आहेत. आता बेंगलोर सिटी आणि पुढे पुढे गेलेले आहेत. सर्व टॉपर्स आहेत. A to Z, 10th, BSc, MSc सर्व लाईनमध्ये सर्व टॉपर्स आहेत. आता माझी मोठी मुलगी जस्ट 2-3 दिवसापूर्वी इंटरनॅशनल लेवलमध्ये एक प्रोजेक्ट वर्कसाठी रिसर्च प्रोजेक्ट वर्कला सिलेक्शन झालेलं आहे. तुंगाई युनिव्हर्सिटी तैवानमध्ये. त्या तैवान युनिव्हर्सिटीला वर्ल्ड वाईड फक्त 600 कॅन्डिडेट निवडतात PhDचे प्रोजेक्ट वर्कसाठी. माझी मुलगी सिलेक्ट झालेली आहे. पुन्हा PhD झाल्यानंतर आम्ही पुन्हा पोस्ट डॉक PhD आफ्टर PhDचं प्लॅन आहे. आम्ही काही असे श्रीमंत नाही आहोत, गरीबच आहोत. तरी देखील हे अक्षर ज्ञान इतकं श्रेष्ठ आहे, इतकं श्रेष्ठ आहे. गरीबांना गरीब विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी एकदम टॉप लेवलला जाऊ शकतात. असं समजू नका की बाई अरे बाबा हे कोणी श्रीमंत असतील आणि कुठे कुठे मोठमोठ्या युनिव्हर्सिटीतून गेले, असं काही नाही. जगभरातल्या सर्व युनिव्हर्सिटी प्रयत्न करणाऱ्या आणि खूप अभ्यास करणाऱ्या एकदम जिज्ञासू स्टुडंटसाठी नेहमी सर्व दरवाजे ओपन आहेत. सर्व युनिव्हर्सिटीचे आपण प्रयत्न करायला पाहिजे. मग ते प्रयत्न कसं करायचं? नॉर्मल प्रयत्न करून नाही चालणार. एक थोडंसं काय दररोज 1-2-3 तास अभ्यास केलो आणि झालं माझं काम, असं नाही. शाळेत गेलो, शिक्षकांनी शिकवले, शाळेत सर्व शिक्षकांनी क्वेश्चन आन्सर सोडून द्यावं आणि त्यांनीच कामचं होमवर्क क्लासवर्क कमी करून त्यांनी जास्त शिकवावं, असं निगेटिव्हली विचार करू नका. तितकंच नाही होणार. शिक्षक हे मार्गदर्शक असतात. शाळा हे देखील मार्गदर्शकाचं एक स्वरूप आहे. आपण स्वतः अभ्यास करायला पाहिजे. मी स्वतः स्टुडंट लाईफमध्येच लेक्चरिंग सुरू केलेलं आहे. हार्वर्डमध्ये असताना कॉम्प्युटर सायन्स मी स्टडी करत असताना मी स्वतः कोचिंग क्लास सुरू केलं. ते करत करत पुन्हा खूप स्टडी देखील केलं, पुन्हा लेक्चर देखील भरपूर केलेलं आहे. आणि इतकं मी मन भरणा म्हणून मी बुक्समधून ते मॅटर ट्रान्सफर केलं आणि आता बुक्स देखील चाललेले आहेत. आणि बुक्स घेऊन मी मन पुरेणार म्हणून मी पुन्हा अलीकडचं एक न्यू टेक्नॉलॉजी, जसं मी उत्तर कर्नाटकाचा कॉम्प्युटर सायन्सचा फर्स्ट बॅचचा मी स्टुडंट आहे एकदम सुरुवातीला. तर जसं न्यू टेक्नॉलॉजी येत असतं ते आम्ही शिकवत असतो आणि होणं गरजेचं आहे. टाईम बरोबर आपण जाणं गरजेचं आहे. आपल्याकडे आज भरपूर सुविधा आहेत, खूप काही गोष्टी आहेत. आता त्यात एक उदाहरण माझं, आता सर्वत्र जाऊन मी लेक्चर देऊ शकत नाही. प्रत्येक ठिकाणी
मध्ये जाऊ शकत नाही, त्यासाठी मी YouTube चॅनल बनवलेलं आहे. अलीकडे आणखी एक YouTube चॅनल बनवलेलं आहे. त्यानंतर फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे. 4 भाषेतून माझे लेक्चर असतात. कन्नड, मराठी, हिंदी, इंग्लिश. LKG to PhD प्रोग्राम आहे. तुमच्यासाठी प्रायमरी, हायस्कूल या लेवलचे मी भरपूर व्हिडिओज आहेत. तुम्ही माझ्या YouTube चॅनलमध्ये बघू शकता. माझे YouTube चॅनलचं नाव आहे अंकुश दुर्गी, ज्यामध्ये कन्नड, मराठी, हिंदी, इंग्लिश 4ही भाषेचे व्हिडिओज मिळतात. दुसरे चॅनल आहे, आता अलीकडे मी मराठी भाषिकांच्यासाठी एक सेपरेट चॅनल बनवलेलं आहे, अंकुश दुर्गी मराठी मीडियम चॅनल. फेसबुक अंकुश दुर्गी, इंस्टाग्राम अंकुश दुर्गी. त्यामध्ये तुम्हाला सर्व लेक्चर मिळतात. त्यामध्ये मग काय मिळतं, लेक्चर म्हणजे काय मिळतं, जे तुमचं जे शाळेचा अभ्यासक्रम आहे डायरेक्टली त्याला सपोर्टिंग असे माझे व्हिडिओज असतात. फॉर एक्झाम्पल हँडरायटिंग आपण वर्षानुवर्षी लिहिलं तरी इम्प्रूव्हमेंट होत नाही. पण माझ्याकडे एक टेक्निक आहे, मी स्वतः बनवलंय आणि व्हिडिओ देखील बनवलेला आहे 4ही भाषेतून. अंकुश इंग्लिश हँडरायटिंग. नाव इंग्लिश आहे, पण सर्व रायटिंगसाठी त्याचा उपयोग होते. जगभरातल्या रायटिंगसाठी, कोणतेही रायटिंग असेल जगभरात, विदाउट टचिंग पेन अँड पेपर 10 मिनिटांमध्ये कोणाचंही रायटिंग सुपर होऊ शकतं. 10 वर्षे लिहित बसायची गरज नाही. टेक्निक्स आहेत, रायटिंगचे टेक्निक्स. 10 मिनिटं पुरेसे आहेत. सोडा 10 मिनिटं राहू दे, आपण एक दररोज थोडं थोडं प्रॅक्टिस करून 10 दिवस घ्या, काय बिघडणार आहे. असे व्हिडिओज आहेत. त्यानंतर इंग्लिश ग्रामर आहे. त्यानंतर पुन्हा तुम्हाला मॅथ्स जे आहे, मॅथ्स एकदम तोंडी येते मॅथ्स. आता तुम्हाला इथे मी एक प्रॅक्टिकल करून दाखवणार आहे. 2 मिनिटामध्ये तुम्हाला टेबल्स पाडे अप टू 100 टेबल्स आम्ही बनवू शकतो, हे तुम्ही स्वतः सांगा, फक्त 2 मिनिटामध्ये. आणि स्क्वेअर्स, क्यूब्स, स्क्वेअर रूट, त्यानंतर बाकी सर्व प्रोसेस, ऍडिशन, सबट्रॅक्शन, ही सर्व सहजपणे तुम्ही करू शकता. माझं एक फॅमिली लाईव्ह एक्झाम्पल आहे. A to Z या गोष्टी आम्ही वापरल्यामुळे, टेक्निक्स, ट्रिक्स, मेथड्स, आयडियाज वापरल्यामुळे प्रत्येक जण सुपर रायटर बनलेला. ह्या अशा भरपूर गोष्टी आहेत. माझं एक स्लोगन आहे माझं स्वतःचं, nobody is dull and no subject is tough, but we have to follow some special techniques, tricks, methods and ideas. प्रत्येक सांगतोय स्लोगन, nobody is dull and no subject is tough, but we have to follow some special techniques, tricks, methods and ideas. कोणी माणूस डल नसतो जगभरात. काही मेडिकल प्रॉब्लेम असेल, मेंदूला वगैरे मार बसला असेल तर सांगू शकत नाही आपण. एका दुसरा असणार, काही थिंग्स असतात, काही गोष्टी असतात, तर ते बॅड पडायचं आपला. पण नॉर्मली माणूस डल नसतो. जवळजवळ 99% स्टुडंट स्वतःला डल मानतो आणि म्हणतो की माझ्याकडून काही होऊ शकत नाही, मी काही करू शकत नाही, मला अभ्यास करायला वेळ मिळत नाही, मला बरेच काम आहेत, घरी कामं करावं लागतात, बरेच काही निगेटिव्ह क्वेश्चन स्टुडंट्स विनाकारणच आपल्या डोक्यात घेतात. मी करणारच, मला काही त्रास असेल, कितीही काही अडचण असेल तरी मी अभ्यास दररोज अमुक तास मी अभ्यास करेनच. मग मी पहाटे लवकर उठणार, वेळ न वेस्ट करता अभ्यास करणार, पुन्हा शाळेला जाणार, न चुकवता एकही पिरियड चुकवणार नाही, एकही दिवस शाळा नाही चुकवणार. आणि कोणतेही काम असेल मी ते डेफिनेटली करणार, मॅक्सिमम करण्याचा प्रयत्न करणार. आणि पुन्हा शाळेवर आल्यानंतर संध्याकाळी घरी देखील घरच्या लोकांना मदत करत पुन्हा मी अभ्यास करणार.
आणि पुन्हा काय असेल ते टाइम टेबल फॉलो करून पुन्हा शेवटी रात्री मग ठराविक एक टाइम टेबल फॉलो करून वेळेत झोपणार, पुन्हा पहाटे उठणार, असं एक हट्ट धरून अभ्यास करा. तुम्ही सुरुवातीला करू शकता. मग ते टाइम टेबल कसं फॉलो करायचं त्यासाठी देखील मी व्हिडिओज बनवले. कशा प्रकारे टाइम टेबल त्याचे देखील व्हिडिओज आहेत माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. आता तुमच्या शिक्षकांनी नेहमी देतातच, शिक्षक म्हटल्यानंतर ह्या सर्व गोष्टी सांगतात. दररोज सर्व शिक्षकांनी तुम्हाला खूप काही प्रोत्साहन करतात. बरेच लोक आता सामाजिक लोक बघा, आता आपले ग्रामपंचायतीचे मेंबर त्यांनी किती छान ते आपले स्वतःच्या घरी बनवलेत आणि तुम्हाला देखील भरपूर त्यांनी शॉर्ट मध्ये भरपूर माहिती सांगितली. त्यांनी ह्या अनेक अशा गोष्टी आहेत की बरीच स्टुडंटना वाटतं की कोणीतरी केले मला नाही जमणार, कोणीतरी करू शकतोय मी करू शकत नाही. ह्या गोष्टी डोक्यातून काढून टाका. भरपूर आज जगभरातले असे काही लोक आहेत, असे काही व्यक्ती आहेत, असे काही विद्यार्थी आहेत, विद्यार्थी आहेत, गरीबातले गरीब विद्यार्थी आहेत. हे सर्वांनी काही ना काही एक्स्ट्राऑर्डिनरी काम केलेले आहे. ते एकदम घटणार. आपण हट्ट धरा अभ्यासासाठी, कामासाठी हट्ट धरा आणि मी करणारच. एवढं जर तुम्ही मनाशी एक हट्ट काहीतरी डिसिजन घेतला तर हे शक्य आहे. आणि आत्ताच याच वयात शक्य आहे. पुढे जाऊन कॉलेजमध्ये गेल्यानंतर होऊ शकते नाही असं नाही, पण जितक्या खालच्या लेवलला होईल तितकं चांगलं असतं, बेस्ट पडतो. तर या प्रकारे माझे अनेक असे व्हिडिओज आहेत. अभ्यास कसं करावं, किती तास वाचावं, लिहावं. एक माझा अंकुश स्टडी मेथड म्हणून व्हिडिओ आहे, 4 भाषेतून. अंकुश स्टडी मेथड. एकदा जर तुम्ही एखादा पाठ किंवा एक पुस्तक जर वाचणारे आयुष्यात विसरू शकत नाही, आयुष्यात विसरू शकत नाही. दॅट इज अंकुश स्टडी मेथड. माझा व्हिडिओ आज घरी गेल्यानंतर बघा. तुम्हाला ज्या जमेल त्या भाषेत बघा, त्याही भाषेतून आहे अंकुश स्टडी मेथड. आणि माझं सर्व हे चॅनल फ्री ऑफ कॉस्ट आहे. काही फीज काही फी घेत नाही, टोटली सर्व फ्री आहे. तर ते तुम्ही फॉलोअप करा. आज घरी गेल्यानंतर सर्वांनी सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केला तर व्यवस्थितपणे व्हिडिओज भेटतात आणि ऑटोमॅटिकली तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही. स्टेप बाय स्टेप ग्रामर मिळणार, हँडरायटिंगचे व्हिडिओज आहेत, अभ्यासाचे व्हिडिओज आहेत, टाइम टेबलचे व्हिडिओज आहेत, खूप काही असे व्हिडिओज आहेत. आणि मॅथ्समध्ये आता माझे सर्व चॅनलमध्ये मिळून जवळजवळ 500 पेक्षा जास्त व्हिडिओज आहेत. त्यापेक्षा मॅथ्समध्ये कमीत कमी 3-3.5 व्हिडिओज आहेत सर्व चॅनलकडून. त्यामध्ये मेन आहे युट्यूब चॅनल, त्याचं नाव आहे अंकुश दुर्गी. आणि अलीकडचं नवीन चॅनल आहे अंकुश दुर्गी मराठी मीडियम. दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा. मराठी मीडियमवाले, मराठी भाषिकवाले, ಯಾರಾದರೂ ಕನ್ನಡ ಇದ್ರೆ ನೀವು ಅಂಕುಶ್ ದುರ್ಗಿ 2 ಶಬ್ದದ ಚಾನಲ್ಗೆ ನೀವು ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಸಾಕು. ಈಜಿಯಾಗಿ ಎಲ್ಲ ಸಿಗ್ತದೆ. मग इंग्लिश मीडियम वाले दोन्हीलाही करा, उर्दू वाले, मराठी वाले सर्वांना ते दोन्ही चॅनल उपयोगी पडतात. ठीक आहे. आता तुम्हाला मी एक गणित विषयाशी संबंधित काही गोष्टी इथे सांगणार आहे. 2च मिनिटं ज्यांच्याकडे आपले घड्याळ आहे, वॉच आहे, त्यांनी टाइम लावून बघा. 2 मिनिटात तुम्हाला पाढे येणार आणि आयुष्यात कधीच विसरणार नाही. आणि कधीच बाहेर करायची गरज नाही. बाहेर करू नये, अभ्यास बाहेर करू नये. हे टेक्निक्स आहेत स्टडीचे, मी स्वतः बनवले. त्यासाठी ही युट्यूब चॅनल बनवलेलं आहे. आणि तुमच्या अंकुश फादरनी आणि बाकी फादर्स आणि आपले आणखीन एकटे मान्यवर आणि आपले या सर्व लोकांनी तुम्ही सर्वांनी मिळून इथं एक खूप चान्स तसं मला बी दिलेला. त्याबद्दल परत एकदा मी तुम्हाला थँक्स सांगत पुढचा व्हिडिओ आपण सुरू करूया. पण एक व्हिडिओ तुमचे 2-3 व्हिडिओज बनत आहेत. हे व्हिडिओज देखील आज रात्री किंवा उद्या पहाटेपर्यंत हे युट्यूबला येतात. तुमच्या पाहुणे मंडळी, मित्र मंडळी, रिलेटिव्ह, फ्रेंड्स, जे नेबर्स सर्वांना व्हिडिओ, स्कूल टीचर, स्टुडंट सर्वांना व्हिडिओ शेअर करून टाका. असे भरपूर व्हिडिओज आहेत. मी इथे सेटच देतो, साधारण त्यांनी तुम्हाला पाठवतील. ओके ओके. आपण
आपण आता